माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नाचुनेचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे। काँग्रेसच्या बंडखोर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांनी ही घोषणा केलेली आहे। जयश्री पाटील या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री स्वर्गीय मदन पाटील यांच्या पत्नी आहेत। बुधवारी मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजप प्रवेश होणार आहे। जयश्री पाटील भाजपमध्ये जात असल्यानं दादा घराण्यातील मोठा गट भाजपच्या गळाला लागलाय। काँग्रेस पक्षाने निलंबित आपल्याला केलं, त्यामुळे कुठल्या तरी पक्षात आपल्याला जायलाच पाहिजे। आणि मला भारतीय जनता पक्ष हे आदरणीय देवेंद्र फडणवीस यांना भेटल्यानंतर मला असं जाणवलं की आपल्या लोकांचं काम करणारा, आपल्या बरोबर राहणारा असा नेते ते आहेत। त्यामुळे मी भारतीय जनता पक्षाबरोबर जायचा निर्णय घेतला। पण प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते, ती वेळ आली। कारण जयश्री बहिणींना गेल्या महिन्या 2 महिन्यामध्ये आमच्याकडे या, आमच्याकडे या, आमच्याकडे या सगळेच प्रयत्न करत होते। पण शेवटी त्यांनी शांतपणे निर्णय केला, त्यांच्या कार्यकर्त्यांनी शांतपणे निर्णय केला। देवेंजींचं नेतृत्व, देवेंजींचं व्यक्तिमत्व त्यांना भावलं। त्या काल मला असं म्हणाल्या की मला देवेंजींच्या उपस्थितीत प्रवेश करायचा आहे, कारण 2दा भेटल्यानंतर मला बरं वाटलं या माणसाला भेटून। असं देवेंजींचं नेतृत्व, अशी देवेंजींची पार्टी ही वहिनींना भावली, पटली आणि आज त्यांचा प्रवेश बुधवारी होईल, याला म्हणते फॉर्मली, पण आज त्यांचा प्रवेश झाला। प्रतिनिधी स्वप्नील पाटील यांच्याशी या संदर्भात आपण आणखी बोलणार आहोत। स्वप्नील, आत्ता जसं आपण म्हणालो की भाजपच्या गळाला मोठा गट लागलेला आहे, कसा नेमका त्याचा फायदा भाजपला आता भविष्यात होऊ शकतो? नक्कीच रिद्धी, काँग्रेसमधून निलंबित केलेल्या जयश्री पाटील यांनी अखेर आता भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि आज त्यांचा चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश देखील पार पडलेला आहे। तर बुधवारी मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये जाहीररित्या पक्षप्रवेश पार पडणार आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये जयश्री पाटील यांनी काँग्रेसमधून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती, त्यामुळे काँग्रेसमधून त्यांना निलंबित करण्यात आलं होतं। जयश्री पाटील कोणासोबत जाणार याबाबत चर्चा सुरू होत्या। याच बाबतीत जयश्री पाटील यांनी कार्यकर्त्यांची बैठक देखील घेतली होती। यावेळी काही कार्यकर्त्यांनी भाजपसोबत तर काही कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याचा सल्ला दिला होता। परंतु आता अखेर जयश्री पाटील यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा या पक्षामध्ये जाहीर प्रवेश देखील झालेला आहे। त्यामुळे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये याचा मोठा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे, कारण की सांगलीमध्ये मदन भाऊ पाटलांचा मोठा गट आहे। गेल्या महापालिका निवडणुकीमध्ये 10 ते 12 नगरसेवक देखील जयश्री पाटील यांच्या सोबत होते। त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये देखील काँग्रेसला मोठा फटका बसून आता याचा भाजपला चांगला फायदा होईल असे चित्र दिसून येतं। निश्चित। स्वप्नील, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।